गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे. ॲडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय. आपण जे या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे. या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत. कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते. या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत. आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडिलवाइस सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू. शेवटी याला दुसऱ्या FIR करण्याची आवश्यकता नाही आहे. या FIR मध्येच ती चौकशी आपल्याला करता येईल. SIT केली आहे, ऑलरेडी आपण SIT केलेली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतो आहोत. त्यामुळे ही जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे त्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे, ती प्युअरली बँकिंग किंवा NBFC ची गुंतवणूक आहे की त्याच्यामध्ये अजून काही दुसरा हेतू आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल. आणि कुठेही त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल, नेक्सस असेल किंवा क्राईमचा मनी हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितपणे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आपण सांगितलं की किती दिवसात कारवाई करणार, तर मी आपल्याला आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये जवळपास 2 महिन्यामध्ये आम्ही ती कारवाई करू. नाही, NIA ची याकरता आवश्यकता नाही की आता केंद्रीय एजन्सीकडेच ते आहे, ईडीकडे आहे, ते केंद्रीय एजन्सीकडेच आहे. बच्चू कडूंचं झाल्यावर देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, खरं तर स्कोपच्या बाहेर जाऊ शकतं, पण मी एक प्रश्न आपल्याकडून माहिती घेतोय. देवेंद्रजी, आपण लक्षात असेल का विधान परिषदमध्ये पण आपण या संदर्भात एक उत्तर दिलं होतं. ऑनलाईन गेमिंग म्हणजे जंगली रमी पे रोज आम्ही पाहतोय. तुम्ही जरी गेलं तर ते याट येतं आणि याच्यामध्ये सगळे स्टार लोक प्रसिद्धी म्हणजे प्रचार करतोय. आता मी मुद्दाम नाव नाही घेत, नाव घेणं अधिक अडचणीचा विषय होईल, पण मला वाटतं एवढे सगळे मोठे लोक जर ते, आता काही लोक अतिशय आकर्षक असतात राज्यामध्ये आणि त्यांच्याद्वारे जर अशी जाहिरात झाली तर प्रचंड फसवणूक होते. तर मला वाटतं कृपया त्याच्यावर आपण काही कारवाई करता येईल का, किंवा इतर राज्यामध्ये जसं ऑनलाईन गेमिंगला बंदी घातली आहे तशी आपल्या राज्यानं घातली तर मला वाटतं चांगलं होईल. तर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. याच्यामध्ये मुळात ऑनलाईन गेमिंगवर जर आपल्याला बंदी घालायची असेल तर त्याला केंद्रीय कायदा करावा लागेल. याचं कारण काय आहे, याचं होस्टिंग तिसरीकडे होतं. म्हणजे हा जो ज्युरिस्डिक्शनचा भाग आहे तो याच्यामध्ये एक मेजर अडचण आहे, कारण हे सगळं ऑनलाईन आहे. जसं आता याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं व्हेनेझुएलाला, ते ऑपरेट करून राहिले दुबईवरनं. तर अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. तथापि आपण जो विषय या ठिकाणी सुचवलेला आहे, पहिल्यांदा तर ही गोष्ट खरीच आहे की जाहिरातीचे पैसे मिळतात म्हणून जे काही मोठे मोठे लोक आहेत, स्टार्स आहेत आमचे, किंवा ज्यांना आयकॉनिक असं त्यांच्याकडे बघितलं जातं, अशा आयकॉन्सनी अशा प्रकारे ज्यातनं लतखोरी होते, त्यातनं एक सवय लागते, अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये, अशा प्रकारची आपली देखील अपेक्षा आहे. मी देखील या सर्वोच्च सभागृह आहे या माध्यमातून त्यांना निश्चितपणे अशा प्रकारची विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये. पण त्याच वेळी आपण जो मुद्दा मांडलेला आहे जरूर हे तपासून पाहण्यात येईल की आपण याला काही रेग्युलेट करू शकतो का, काही रेग्युलेशन आणण्याचे आपल्याला कॉम्पिटन्स आहे का, हे जरूर तपासून पाहण्यात येईल. अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बरोबर सांगितले की आपल्याला काही अधिकार नाहीत. पण माझा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे की आपण केंद्र सरकारशी याबद्दल काही चर्चा करून देशातच ह्या ज्या टेलिव्हिजनवर जाहिराती चाललेल्या आहेत आणि लोकांना सवय लावली जाते जुगाराची,